34 कोटी रुपये. एखाद्या सामान्य माणसाच्या संपूर्ण आयुष्याची कमाई सुद्धा इतकी नसते. पण केरळच्या एका सामान्य ड्रायव्हरचा जीव वाचवण्यासाठी जगभरातल्या तब्बल 75 लाख लोकांनी एकत्र येत ही एवढी मोठी रक्कम उभी केली आहे. आता तुम्हाला वाटलं असेल की जीव वाचवण्यासाठी म्हणजे त्याला कुठला तरी आजार झाला असेल, त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी लोकांनी इतकी रक्कम जमा केली. पण नाही, ही भरभक्कम रक्कम लोकांनी त्या ड्रायव्हरला एका तुरुंगातून सोडवण्यासाठी एकत्र केली होती. नेमकी काय आहे या 34 कोटी रुपयांमागची गोष्ट? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नुकताच एक मल्याळम चित्रपट आला होता, द गोट लाईफ. जनरली भारतीय लोक काम मिळवण्यासाठी सौदीमध्ये जातात, पण तिथे त्यांना कशा प्रकारे शोषण होतं हे या चित्रपटात दाखवलं गेलंय. आणि असंच काहीसं या गोष्टीच्या प्रोटॅगनिस्ट सोबतही झालं. नेमकं काय? तर ही गोष्ट सुरू होते 2006 मध्ये. केरळमधल्या कोळीकोड इथे राहणारा अब्दुल रहीम हा एक अत्यंत गरीब आणि प्रामाणिक तरुण होता. घरात आई, वडील आणि 6 भावंडांमध्ये अब्दुल सगळ्यात धाकटा. पण घरची गरिबी बघून त्याला लहानपणीच शहाणपण आलेलं. एक दिवस आपण घरची परिस्थिती सुधारायची, आई वडिलांना चांगलं आयुष्य द्यायचं आणि स्वतःच्या कष्टांवर संसार उभा करायचा, एवढंच त्याचं स्वप्न होतं. तो केरळमध्ये रिक्षा चालवायचा, कधी स्कूल बस चालवायचा. पण तेवढंच इन्कम पुरत नसल्यामुळे त्याने अखेर सौदी अरेबिया गाठायचं ठरवलं. तिथे गेल्यावर महिन्याभरातच त्याला एका माणसाकडे प्रायव्हेट ड्रायव्हर आणि केअरटेकर म्हणून नोकरी मिळाली. पण त्याचं काम अजिबातच सोपं नव्हतं. त्याला त्याच्या मालकाच्या 15 वर्षांच्या दिव्यांग मुलाची काळजी घ्यावी लागत होती. तो मुलगा शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे दुसऱ्यांवर डिपेंडंट होता आणि त्याच्या गळ्याला एक स्पेशल लाईफ सपोर्ट टूल लावलं होतं, ज्याच्या आधारे तो श्वास घेत होता. आता रहीम हा अत्यंत प्रामाणिकपणे आपली ड्युटी करतच होता. पण एके दिवशी अचानक सगळं काही बदललं. कारमधून जात असताना तो लहान मुलगा आणि रहीम मध्ये काहीतरी बाचाबाची झाली आणि त्याला शांत करण्याच्या नादात रहीमचा हात चुकून त्या मुलाच्या गळ्याला लावलेल्या त्या टूलला लागला. सडनली ते इक्विपमेंट जागेवरून हललं आणि बंद पडलं आणि काही क्षणातच तो मुलगा बेशुद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आता थोडक्यात सांगायचं तर हा केवळ एक ऍक्सिडेंट होता. रहीमचा ना कोणताही वाईट हेतू होता, ना त्याने असं काही मुद्दाम ठरवून केलं होतं. पण सौदी अरेबियाच्या कठोर कायद्यानुसार रहीमवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2012 मध्ये कोर्टाने या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब केलं आणि तेव्हापासून रहीम दररोज मृत्यूच्या छायेत आपले दिवस मोजत होता. रहीमला अटक केल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या वडिलांचा अवघ्या 6 महिन्यातच मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या 20 वर्षात रहीमने आणि त्याच्या कुटुंबाने अनेक वेळा दयेचे अर्ज केले, पण सौदी कुटुंबाने त्याला माफ करायला थेट नकार दिला. पण फायनली 2024 मध्ये अनेक वर्षांच्या मनधरणीनंतर त्या फॅमिलीने रहीमला एक ऑप्शन दिला. त्यांनी ब्लड मनी म्हणजेच सौदीच्या भाषेत दिया, थोडक्यात नुकसान भरपाई घेऊन रहीमला माफ करण्याची तयारी दाखवली. पण ही रक्कम होती तब्बल 15 दशलक्ष सौदी रियाल, म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 34 कोटी रुपये. एका गरीब ड्रायव्हरच्या कुटुंबासाठी 34 कोटी रुपये जमा करणं निव्वळ अशक्य होतं. पण जेव्हा ही बातमी केरळमध्ये पोहोचली तेव्हा इथल्या माणुसकीने एक चमत्कार घडवला. केरळमध्ये सेव्ह अब्दुल रहीम हे कॅम्पेन राबवण्यात आलं. पुढे जगभरातून अनेक लोक या मोहिमेत जोडली गेली आणि या कॅम्पेन मध्ये फक्त श्रीमंतांनीच नाही तर सौदी आणि दुबईत काम करणाऱ्या गरीब भारतीय मजुरांनीही आपल्या घामाचा पैसा दिला. तब्बल 75 लाख सामान्य लोकांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून हा 34 कोटींचा महासागर तयार केला आणि पाहता पाहता 47 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. हे पैसे कोर्टात जमा झाल्यानंतर सौदी कोर्टाने जुलै 2024 मध्ये रहीमची फाशीची शिक्षा रद्द केली. पण कायदेशीर प्रक्रियेमुळे त्याला 20 वर्षांची जेल पूर्ण करावी लागली आणि अखेर 20 मे 2026 रोजी त्याची ही शिक्षा ऑफिशियली संपली. सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे पूर्ण करून 28 मे 2026 रोजी म्हणजेच या वर्षी ईदच्या दिवशी अब्दुल रहीम कोळीकोड एअरपोर्टवर उतरला. तिथे त्याचं स्वागत करण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. जेव्हा रहीमने आपल्या 77 वर्षांच्या वृद्ध आईला फातिमाला मिठी मारली तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक ईदला ज्या आईने आपल्या मुलासाठी उपवास केला, प्रार्थना केली होती, ती अखेर आज फळाला आली. आता अब्दुल रहीमची ही गोष्ट आपल्याला शिकवते की जेव्हा संपूर्ण समाज एकत्र येतो, प्रत्येकातली माणुसकी जिवंत होते, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. आणि अब्दुल रहीम ह्याचं जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला अब्दुल रहीमची ही गोष्ट माहित होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.